बाळाला हायग्रेड फीवर होता. अचानक बाळ हातापायाचे झटके देऊ लागला. सोबतच बाळाने एका बाजूला डोळे फिरवले आणि अचानक बाळ अनकॉन्शियस झाला. अशा अवस्थेमध्ये पॅरेंट्सची काय कंडिशन होत असेल याची मी कल्पना करू शकते. पण यावेळी काय करायचं आणि काय टाळायचं हे प्रत्येक पॅरेंट्सला माहीत असणं फार गरजेचं आहे. तापामध्ये येणाऱ्या फिट्सला फेब्राईल सीजर म्हणतात. हे साधारणपणे 6 महिने ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये दिसू शकतात. फिट्स दिसायला अतिशय भयानक असतात, पण बहुतेक वेळा त्या काही मिनिटांमध्येच थांबतात. पण त्याच काही मिनिटांमध्ये पॅरेंट्सनी पॅनिक न होता या गोष्टी करणं गरजेचं आहे. जर का तुमच्या बाळाला असंच हायग्रेड फीवर असताना फिट आली असेल तर बाळाला एका सुरक्षित जागेवरती एका कुशीवरती झोपवा. यामुळेच तोंडातील लाळ किंवा उलटी ही श्वसन नलिकेमध्ये न जाता चोकिंगचा धोका कमी होतो. सोबतच बाळाचे कपडे सैल करा. बाळाच्या आजूबाजूला जास्त गर्दी होऊ देऊ नका आणि बाळाला एक व्हेंटिलेटेड वातावरणामध्ये ठेवा. बाळाच्या आजूबाजूला इजा होईल अशा वस्तू देखील दूर करा. यासोबतच एक गोष्ट मात्र अजिबात करू नका. बाळाच्या तोंडात चमचा, कांदा किंवा चावी अशा प्रकारच्या वस्तू घालू नका. जबरदस्तीने बाळाला पाणी किंवा औषध पाजण्याचा प्रयत्न करू नका. अशा वेळी बाळ हे शुद्धीमध्ये नसतं आणि त्यामुळेच कुठल्याही प्रकारचं औषध किंवा पाणी हे त्यांच्या श्वसन नलिकेमध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळे धोका हा अजून वाढू शकतो. यासोबतच फिट्स थांबवण्यासाठी त्यांचे हातपाय स्वतःहून पकडून थांबवण्याचा प्रयत्न करू नका. आणखी एक गोष्ट म्हणजेच फिट्स सुरू झाल्याची वेळ ही नक्की लक्षात ठेवा, कारण फिट्स किती वेळापासून येत आहे ही माहिती डॉक्टरांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. जर का बाळाचे सीजर हे 5 मिनिटापेक्षाही जास्त वेळापर्यंत चालत असतील, बाळ हे 5 मिनिटांनंतर देखील शुद्धीत आलं नसेल किंवा बाळाला राहून राहून पुन्हा पुन्हा फिट्स येत असतील तर ताबडतोब आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये बाळाला घेऊन जा. जर बाळाला आयुष्यात पहिल्यांदाच फिट आली असेल, त्यावेळी ताप असो किंवा नसो, अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांचा तातडीने सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे. लहान मुलांचा ब्रेन हा इमॅच्युअर असतो आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये तापामध्ये फिट्स येणं हे अतिशय कॉमनली दिसून येतं. अशा परिस्थितीमध्ये पॅनिक न होता या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी नक्की फॉलो करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त पॅरेंट्सला शेअर करा.